नमस्कार मंडळी, मी मयुरी. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आता उन्हाळा चालू झाला आहे, त्याच्यामुळं 4 वाजेपर्यंत आम्ही शेतामध्ये जात नाही. म्हणजे काही पण काम करत असो, म्हणजे उन्हामध्ये जातच नाही अजिबात. म्हणजे जे काही घरातलं काम असेल तेच करते मी. तर 4 वाजेपर्यंत घरात बसले होते, पण 2-3 दिवस झाले झाडांना पाणी नव्हतं. त्याच्यामुळं मग मोटर चालू झाली. 4च्या नंतरच आमच्याकडे सगळे 4च्या नंतरच काम करतात, कारण ऊन थोडंसं उतरतं. तर मोटर वगैरे चालू झाली होती. ज्यांना कोणी पाणी भरायचं असेल त्यांनी मोटर चालू केली होती. तर म्हटलं थोडंसं आपल्या झाडांना पण पाणी द्यावं. आणि घराच्या म्हणजे अंगणाच्या तिथं पण म्हणजे खूप जास्त सुकलं होतं जमीन. तर तिथं पण म्हटलं थोडंसं पाणी मारावं. आणि खूप जास्त जमीन तापल्यानंतर जेव्हा पहिला पाऊस येतो आणि त्याचा जो सुगंध येतो ना मातीचा, तसाच सेम आज सुगंध येत होता. कारण 3 दिवस पूर्ण 3 ते 4 दिवस कडक उन्हामध्ये जमीन तापली होती. तर फक्त 4 दिवसाच्या उन्हामध्येच नंतर पाणी मारल्यानंतर मातीचा सुगंध यायला लागला होता. आणि आपल्याला जसं पाणी लागतं तसं झाडांना सुद्धा पाणी लागतं बरं का. आणि माझी झाडं खूप जास्त खराब झाली होती, म्हणजे उन्हामुळं खूप जास्त सुकली होती. पण पाणी नव्हतंच खरं तर मारायला, त्याच्यामुळं काही विलाज नव्हता माझा. मग 4च्या नंतर थोडीशी शेतात पण फेरफटका मारायला गेले. आता गेलेच होते, तर म्हटलं भाजीसाठी काय वांगी निघतात का बघावं. तर होती, मग बरीचशी वांगी निघाली. 3 वांग्याची आणि 8 मिरच्यांची रोपं लावली होती, आणि त्यातली 2 मिरच्यांची रोपं खराब झाली आणि बाकीची जसून तशी शिल्लक होती. आता मिरच्यांना आत्ताशी मिरच्या यायला लागल्यात, पण वांग्याची मी 2 वेळा हार्वेस्टिंग केली होती. आणि आलेच होते मी हार्वेस्टिंग करायला, तर खुरपं पण घेऊन आले होते त्यातलं गवत म्हणजे काढायला. आणि गवत काढायला लागले खरी, पण त्याच्यामध्ये खूप जास्त म्हणजे मी याच्या अगोदर पण गवत काढलं होतं, तर ते पूर्ण बियावरती आलं होतं. त्याचं बी तर सगळं पडलं होतं आणि तेच आता परत सगळं उगवलं होतं. म्हणजे पूर्ण काँग्रेसच होता. आणि तो म्हटला आता काढून घ्यावा, पण गवत काढायला लागले आणि लगेच आमच्या मॅडमांनी घरी हाक मारली. बाळाला सुद्धा घरी भूक लागली होती, का तर त्याला दुपारी त्याने काही खाल्लं नव्हतं एवढं. आणि उन्हाच्या याच्यामध्ये तुम्हाला माहिती, भूक म्हणजे लागतच नाही कोणाला, खायची सुद्धा इच्छा नाही राहत. आणि 4 वाजता नेमकं मी इकडे निघून आले आणि त्यांना थोडंसं म्हणजे ज्यूस वगैरे दिला होता, पण त्याने काही त्यांचं पोट भरलं नाही. तर शेवटी त्यांना भूक लागलीच होती, तर म्हटलं आता घरी गेल्याशिवाय पर्याय नाही. आता हे गवत काढायचं काम तसंच पेंडिंग राहिलं आजसुद्धा. आता ह्या गवत काढायचा मुहूर्त नेमका कधी लागतोय ना काय माहीत नाही. लगोलग घरी आले आणि स्वयंपाकालाच लागले, कारण स्वयंपाकाचा टाईम पण होतच आला होता. आणि म्हटलं आत्ता काही वेगळं करणार आणि स्वयंपाक केल्यानंतर काही खाणार सुद्धा नाहीत. तर त्याच्यामुळं म्हटलं आता भाजी भाकरी जे काही असेल ते आपलं करून घ्यावं. आता तसं पण 6:30 पावणे 7 झाली होती, स्वयंपाकाचा टाईम झालाच होता. म्हणून म्हटलं आता स्वयंपाकच करून घ्यावं. बटाटा आणि हे काय पक्षी त्यांना तहान लागली रे बाळा. पाणी ठेवतो का रे त्यांना? तहान लागली ना, आपण पाणी ठेवू. थांबा, पाणी प्यायचे त्यांना. भूक लागली, भूक लागली त्यांना. गेले निघून, ते गेले पाण्याच्या शोधात. आपण पटकन नाही ठेवलं. द्यायचं ना पटकन पाणी त्यांना, तहान लागली होती ना. दिलंच नाही पटकन. कशी आहेत ना वांगी, छान आहे का? हे कप आणि हे कप आणि हे कप आणि आणि हे कप आणि सोपा जो आणि तक्का. छान वांगी आहेत रे, मस्त आहे. आता काय जायचं ना वांगीचं, याचा सगळं नाही का? याचा सगळं नाही, संध्याकाळचे 6:30 पावणे 7 वाजलेत, पण अजूनही घरात जायची इच्छा होत नाही, कारण की खूप जास्त गरम होते. आता फॅन लावा नाही तर काही पण लावा, पण जी नैसर्गिक हवा असते ती नैसर्गिकच असते. कितीही फॅन लावला तरी ती म्हणजे एकदम उष्ण हवा येते फॅनच्या याने सुद्धा.
त्याच्यामुळं मग बाहेरच बसले होते. आणि भाकरी करायला सुद्धा म्हणजे गॅस पुढं बसवत नव्हतं, त्याच्यामुळं मग भाकरीसुद्धा मी बाहेरच करून घेतल्या आणि घरात फक्त भाजायला जात होते. आमचा स्वयंपाक झाला खरा, पण जेवायला कुठे बसायचा हा एक प्रश्न होता. आता म्हटलं संध्याकाळी जेवायला सुद्धा बाहेर बसावं की काय, तर शेवटी मुलांनी सगळ्यांनी म्हटले बाहेरच बसू आपण. तर आम्ही सगळेजण बाहेर बसलो आणि मस्त असा जेवणाचा आस्वाद घेतला. तुम्ही सुद्धा जेवणाचा आस्वाद नक्की कुठं घेता? आता गावाला असाल तर तुम्ही सगळेजण बाहेर बसतच असाल, पण शहरामध्ये असाल तर बाहेर वगैरे बसण्याची काहीच सोय नसते. ज्यांच्याकडे गॅलरी आहे ते बसू शकतात फक्त, म्हणजे मोठी गॅलरी असेल तर. पण गावाकडे हे सुख मात्र नक्की अनुभवता येतं. तर तुम्ही सांगा नेमकं माझा व्हिडिओ कुठून बघताय ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. काय वाजतंय, काय वाजतंय? कोण आहे, कोण आहे? या सर, ए माग होय तिकडं, चल. तुला कसं कळलं का आपल्या याच्यावर कोणतरी चढतंय? हीच होती. नीट चला. अगं तिला नक्की काहीतरी दिसलं असं मला असं वाटतंय. इथं तिला ठेवाय काही नाही का, पण इथं नेमकी बिबटे येते त्याच्यामुळं. का ती हरवली असं ग वाट तिची? मिओ मिनी मिओ इकडे या. आम्ही पण गेट उघडू नाही शकत ग, बिबटे येतोय म्हणून. इकडे या, या बाई इकडे या. य बबुआ य य य धर भाकर, तुला धर. या चला. बरं तुला दिसलं कोणतरी चढतंय म्हणून? म्हणलं कोण चढते, मला वाटलं माणूस होती, मी बाहेर आले म्हटलं माऊली. चला नाही आपण पण विकत घेतली असली नाही. इथं राहायला अगदी बिबटे येतो ना. हा ना, बाहेर ठेवलं तर बिबटे खाऊन जाईल.